श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. पितृपक्षातील 15 दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात. या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवरती येतात असे मानले जाते. पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो. म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे 15 दिवस चालते. पितृपक्ष हा लवकरच सुरू होणार आहे. आज आपण बघणार आहोत की पितृदोष म्हणजे नक्की काय, स्त्रियांना सासरचा व माहेरचा दोन्ही ठिकाणचा पितृदोष असतो का, त्यावरती उपाय कोणते करावे, याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आता पितृदोष हा स्त्रियांना देखील असतो. तर भरपूर वेळा स्त्रिया सारख्या आजारी पडत असतात. एक आजारपण झालं की दुसरं आजारपण हे चालूच राहतं. तसेच आपण कितीही गोळ्या औषधं घ्या तोपर्यंत आपल्याला बरं वाटतं आणि परत आपण आजारी पडतो. किंवा अगदी एखादं काम करायला गेलो की ते काम आपल्याला करू वाटत नाही. असं स्त्रियांचं होतं. स्त्रियांमध्ये एवढी शक्ती असते की ती घरातलं सर्व काम व्यवस्थितरित्या पार पडते. तसेच मुलांची जबाबदारी असेल, पतीची जबाबदारी असेल, सर्व कामे ती व्यवस्थितरित्या पार पडते. तिच्यामध्ये तेवढा स्टॅमिना देखील असतो. पण काही महिलांमध्ये असे होते की काम हे करूच वाटत नाही किंवा आपण एखादं काम केलं की लगेच आपल्याला थकवा जाणवतो. आपण थोडं काम करा लगेच आपण थकतो किंवा अगदी आपण आजारी पडतो. असे देखील अनेक महिलांच्या बाबत होत असते. तर अशा वेळेस समजून जावे की आपल्याला देखील पितृदोष आहे किंवा घरामध्ये आजारपण हे सतत चालूच असतं. महिलांचं विशेषतः एक आजार झाला की दुसरा आजार हा चालू होतो. तसेच घरामध्ये देखील एक मुलगा झाला की दुसरी मुलगी आजारी पडते. असे घरामध्ये आजारपण सतत कंटिन्यू चालू असतं. किंवा महिलांना लवकर संतान प्राप्ती होत नाही. मग अगदी काहींना 9 वर्ष होतात किंवा अगदी 4-5 वर्ष होतात तरी पण त्यांना मूल बाळ नसतं. किंवा अगदी काहींना प्रेग्नेन्सी देखील राहते पण 4-5 महिनेच ती प्रेग्नेन्सी राहते. असे देखील भरपूर ठिकाणी होत असते. तसेच मुलांचे विवाह देखील वेळेवरती जुळून येत नाही. अनेक वेळा विवाहामध्ये अनेक अडचणी अडथळे येत असतात. अगदी मुलगा मुलगी चांगल्या नोकरीला आहे, जॉबला आहे, सर्व काही व्यवस्थित आहे, तरी पण विवाह हा जुळून येत नाही. मग मुलाकडले नाही म्हणतात किंवा मुलीकडले नाही म्हणतात. तर असे देखील अनेक प्रॉब्लेम आपल्याला सतवत असतात. तसेच आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई देखील जाणवत असते. घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा काही केल्यास स्थिर राहत नाही, कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो. किंवा आपण मेहनत तर घेत असतो पण त्या मेहनतीचे फळ आपल्याला काही एक मिळत नाही. मेहनतीचा पाहिजे तसा मोबदला पैसा मिळावा असे आपले होत नाही. मग अशा वेळी देखील समजून जावे की आपल्या घरामध्ये पितृदोष आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर आपल्याला अनेक अडचणी अडथळ्यांचा सामना करावा लागतो. किती काही करा, प्रयत्न करा, मेहनत करा, पण त्या मेहनतीचे फळ हे आपल्याला काही केल्या मिळत नाही. आणि या उलट जर आपल्यावरती पितरांचा आशीर्वाद असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्टीचे फळ हे मिळत असते. काहींचं बघा अगदी ते थोडंच काम करतात पण त्यांना फळ हे कित्येक पटीने मिळत असतं. त्यांनी कोणतंही काम करायला घ्या त्या कामामध्ये त्यांना यश मिळतच. तर अशा घरामध्ये पितृदोष नसतो तर त्यांच्यावरती पितरांचा आशीर्वाद असतो. त्यामुळे ते जे पण काम करतात ते काम व्यवस्थितरित्या पार पडते. तसेच निद्रानाश होणे हे देखील पितृदोषाचं लक्षण आहे. भरपूर वेळा असे होते की आपल्याला रात्री 2 वाजता जाग येते आणि त्यानंतर झोपच लवकर लागत नाही किंवा रात्रीची देखील झोप लागत नाही. तर हे देखील पितृदोषाचं लक्षण आहे. मनामध्ये नाराजी असणे किंवा एखादं काम करायला घेतलं की त्यामध्ये आपल्याला उत्साह न येणे हे देखील पितृदोषाचं लक्षण आहे. तसेच आपल्याकडून देखील काही चुका या होत असतात. धार्मिक स्थळातील म्हणजे एखाद्या मंदिराजवळील पिंपळ किंवा वडाचे झाड तोडल्यास देखील पितृदोष हा लागू शकतो. तुम्ही तुमच्या पितरांचे योग्य प्रकारे अंत्यसंस्कार आणि श्राद्ध न केल्याने सुद्धा तुम्हाला पितृदोष लागू शकतो. तुम्ही जर तुमच्या पूर्वजांना म्हणजे पितरांना विसरले किंवा त्यांचा अपमान केला तरी देखील तुम्हाला पितृदोष लागतो. तुम्ही जर का सापाची चुकी नसताना साप मारला तरी देखील पितृदोष लागतो असे म्हणतात. पितृदोषामुळे व्यवसायातून नोकरीत कोणत्या ना कोणत्या मार्गाने नुकसान होऊ शकते. घरात राहणाऱ्या लोकांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होत असेल तर त्याला पितृदोष कारणीभूत ठरू शकतो. लग्नात कुठला ना कुठला अडथळा येतो किंवा लग्नानंतर प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचते. पितृदोषामुळे व्यक्तीला अपघातांनाही सामोरे जावे लागते. तर आता महिलांना माहेरचे देखील पितृदोष हे लागतात का, तर माहेरचे देखील पितृदोष लागतात. विशेषतः ज्या घरामध्ये मुलगा नाही, म्हणजेच तुम्हाला सख्खा भाऊ नाही, मग तुम्ही तिघी बहिणी असाल किंवा दोघी बहिणी असाल पण घरामध्ये मुलगा नाही, अशा वेळेस
ते सर्व पितृदोष हे मुलीला लागत असतात। मग अशा वेळेस 100% पितृदोष हा मुलीकडे जात असतो। पण जर तुमच्या घरामध्ये मुलगा असेल, म्हणजेच तुम्हाला जर भाऊ असेल, तर अशा वेळेस आपल्याला 20% तरी पितृदोष हा माहेरकडला असतो आणि बाकीचा पितृदोष हा आपला सासरकडला असतो। त्यामुळे आपल्याला दोन्हीकडले पितृदोष हे लागत असतात आणि दोन्हीकडले पितृदोष जर असले तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे येत असतात आणि त्यांचा सामना हा आपल्याला करावा लागतो। मग हा पितृदोष दूर होण्यासाठी आपण कोणते उपाय करायचे आहे, तर हे उपाय आपण या पंधरवाड्यामध्येच करायचे आहे। जो पितृपक्षाचा काळ आहे त्या पितृपक्षाच्या काळामध्येच आपण हे उपाय करावे। अत्यंत साधे आणि सोपे आहे, फक्त मनापासून आणि श्रद्धेने करा, तुम्हाला त्याचा फरक हा नक्कीच दिसून येईल। तर आपण या 15 दिवसांमध्ये रोज सकाळी उठायचं आहे। लवकर उठल्यावरती आपण अंघोळ करायची आहे। अंघोळ झाल्यानंतर आपण आपल्या उंबरठ्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे। उंबरठ्यावरती आपले पूर्वज येत असतात असे म्हणतात आणि या पितृपक्षाच्या काळामध्ये ते कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरी येतात। त्यामुळे उंबरठ्यावरती जर आपण पाणी शिंपडलं तर आपल्या पूर्वजांचा आत्मा तृप्त होतो व ते आपल्याला आशीर्वाद देतात। मग त्यामुळे रोज सकाळी उठल्यानंतर आपण उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं आपल्याला पाणी हे शिंपडायचंच आहे। अत्यंत साधं आणि सोपं काम आहे, ते आपण रोज सकाळी करायचं आहे। त्यानंतर आता दुसरं काम आपण घरामध्ये करायचं आहे, ते म्हणजे आपल्या घरामध्ये जिथे दक्षिण दिशा आहे, दक्षिण दिशेकडे आपण तोंड करायचं आहे, हात जोडायचे आहे। आपल्या पूर्वजांची आपण प्रार्थना करायची आहे, पूर्वजांकडे आपण क्षमा मागायची आहे। त्यांना सांगायचं आहे की माझ्याकडून जशी होईल तशी सेवा मी तुमची नक्की करेल, पण माझ्याकडून काही चुकले असेल, घरामध्ये लहान्यांकडून मोठ्यांकडून काही चुका झाल्या असेल तर त्याबद्दल मला माफ करावे। तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू द्या, अशी आपण पितरांकडे प्रार्थना करायची आहे। तसेच आपण या 15 दिवसांमध्ये रोज संध्याकाळी दक्षिण दिशेकडे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। आपण एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे। तांदूळ हे अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे। त्या तांदळावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचे आहे। त्यानंतर तुम्ही मातीची पंती घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल। या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे। काळे तीळ हे पूर्वजांना समर्पित आहे, हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे। त्यामुळे त्या दिव्यामध्ये काळे तीळ टाकावे। शक्यतो तरी तिळाच्या तेलाचाच दिवा लावावा आणि जर शक्य नसेल तर तुम्ही शुद्ध तूप किंवा दुसरा तेल घेऊ शकता, फक्त तेल हे शुद्ध असावं। दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। तो दिवा दक्षिण दिशेकडे ठेवायचा आहे। आता आपल्याला एक आसन घ्यायचं आहे। देवापुढे जे आसन आहे ते देवापुढेच राहून द्यायचं आहे। आपण आसन घेताना दुसरं आसन घ्यायचं आहे। दक्षिण दिशेकडे दिवा प्रज्वलित करायचा, तिथे आसन घेऊन बसायचं आणि आपण ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल, पण आपल्याला हा मंत्र म्हणणे अत्यंत गरजेचं आहे। यामुळे आपल्या पितरांना मोक्ष प्राप्ती ही होत असते। त्यामुळे असा दिवा जरूर प्रज्वलित करायचा आहे। अगदी रोज 15 दिवस तुम्ही हा दिवा प्रज्वलित करावा। तसेच घरामधील जे काही लहान आहे, मोठे आहे, सर्वांना त्या दिव्याचे दर्शन घ्यायला लावायचे आहे। तसेच तुम्ही पितृस्तुती, पितृस्तोत्र देखील पठण करू शकता किंवा श्रवण केलं तरी पण चालेल। या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी सेवा ही आपण करायचीच आहे। या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण पितरांचे श्राद्ध विधी देखील करायचे आहे। तसेच आपण रोज अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि गंगाजल टाकूनच आपण अंघोळ करायची आहे। यामुळे पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।